नमस्कार मैत्रिणींनो. पाणीपुरी म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला असे पाणी सुटते. चला तर मग अशी चटकदार, चमचमीत अशी थोडी तिखट, आंबट, गोड अशी चमचमीत पाणीपुरीची रेसिपी आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. पाणीपुरीसाठी लागणारे गोड पाणी तयार करण्यासाठी 10 ते 12 खजूर गरम पाण्यामध्ये भिजत टाकून घेतले आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये चिंच देखील भिजत टाकून घेतली आहे. चिंच मी जवळपास 50 ग्रॅम घेतली आहे. गोड पाणी तयार करण्यासाठी खजूर नक्कीच वापरा. यामुळे गोड पाण्याला फारच छान चव येते. आता हे 2 तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात. पाणीपुरीसाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी 8 ते 10 तास मी पांढरे वाटाणे भिजत टाकलेले होते. ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात. पांढरे वाटाणे आणि बटाटे एकत्रच आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. 2 तासानंतर खजूर आणि चिंच ही छानपैकी भिजलेली गेलेली आहे. ती आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. त्याआधी खजुरामधल्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. गरम पाणी घातल्यामुळे खजूर आणि चिंच ही मस्त मऊ भिजते आणि त्याचप्रमाणे खजुरातल्या बिया देखील ह्या पटापट निघतात. चिंच आपण धुवूनच नंतरच गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती. त्यामुळे ज्या पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहे त्या पाण्यासोबतच आपल्याला चिंच आणि खजूर वाटून घ्यायची आहे. वाटलेली चिंच आता आपण गाळून घेऊयात. वरती राहिलेल्या चोथ्यामध्ये देखील पाणी टाकून आपण पुन्हा मिक्सरमध्ये वाटून ते सगळे मिश्रण आपण चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतले आहे. एका बाजूला आता आपण 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे आणि बडीशोप घेणार आहोत. हे छानपैकी भाजून याची पूड आपल्याला तयार करून घ्यायची आहे. गोड पाणी आणि तिखट पाणी यामध्ये धने, जिरे आणि बडीशोपच्या पूडमुळे फारच छान टेस्ट येते. धने, जिरे, बडीशोप यांची पावडरच पाणीपुरीचे मेन इन्ग्रेडियंट आहे. चिंच, खजूर यांचे पाणी तयार झालेले आहे. आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत. या पाण्यामध्ये मी जवळपास 100 ग्रॅम गूळ टाकलेला आहे. तसेच टेस्ट करून तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही थोडी साखर देखील टाकू शकता. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. तसेच 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतली. तुम्ही घरातील साधी मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल. पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर यामध्ये 2 चम्मच मी आपण तयार केलेली धने, जिरे, बडीशोपची पूड टाकून घेतली. हे पाणी फारच जर घट्ट हवं असेल तर तुम्ही 1 चम्मच कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिसळून ते देखील यामध्ये टाकून घेऊ शकतात. पण अशा प्रकारे केलेले पाणी थंड झाल्यावर आपोआप घट्ट होते. आता यामध्ये मी 1 चम्मच काळे मीठ देखील टाकून घेतलेले आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर स्लो गॅसवर हे पाणी 5 मिनिटं शिजवू द्यायचे. म्हणजे चिंच गुळाचे पाणी हे तयार झाले. पाणीपुरीसाठी लागणारे गोड पाणी तयार झाले आहे. आता आपण तिखट पाणी तयार करून घेऊयात. तिखट पाणी तयार करण्यासाठी मी इथे 2 कप पुदिन्याची पाने घेतलेली आहे. पुदिना चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याचप्रमाणे जितका पुदिना तितकीच कोथिंबीर देखील घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला देठासहित घ्यायची आहे. त्याचबरोबर 5-6 पाकळ्या लसणाच्या, अगदी अर्धा इंच अद्रक. पुदिना आणि कोथिंबीर यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर पुदिन्याचा फ्लेवर हा फारच आवडत असेल तर त्याची पानेही जास्त टाकली तरी देखील चालेल. आता यात अर्ध्या लिंबाचा रस आणि पाणी थोडेसे ठसकेबाज होण्यासाठी 4 लवंगी मिरच्या टाकून घेतल्यात. थोडेसे बर्फ आणि पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण छानपैकी वाटून घ्यायचे आहे. वाटलेले मिश्रण आता आपण चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊयात. पातेल्यामध्ये देखील मी थंड पाणी टाकले आहे. यामुळे पुदिन्याचे जे तिखट पाणी तयार होते त्याचा रंग हा हिरवाच राहतो. हे मिश्रण आपल्याला छानपैकी आता गाळून घ्यायचे आहे. हे पाणी गाळल्यानंतर वरती शिल्लक राहणारे पुदिना आणि कोथिंबीरीचे जे वाटण असतं त्याचा चोथा आपल्याला अजिबातच फेकून द्यायचा नाही. तो तसाच बाजूला ठेवायचा आहे. हे मिश्रण आपल्याला 2दा तरी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. म्हणजे पाणी हे चांगल्या प्रमाणात निघते. पुन्हा यात बर्फ टाकून हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. पहा, शिल्लक राहिलेले हे आपल्याला असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे. या मिश्रणामध्ये आता आपल्याला 2 लिटर तरी पाणी टाकून घ्यायचे आहे.
या पाण्यात आता आपण 2 चम्मच भाजलेल्या धने जिऱ्याची पावडर, अर्धा चम्मच काळे मीठ, अर्धा चम्मच साधे मीठ, मीठ हे चवीप्रमाणे ॲडजस्ट करायचे. तसेच 2 चम्मच भरून पाणीपुरीचा मसाला देखील टाकून घेतला. आता ह्या पाण्यामध्ये आपण तयार केलेले गोड पाणी देखील आपल्याला 4 ते 5 चम्मच टाकून घ्यायचे आहे. हे गोड पाणी टाकल्यामुळे तिखट पाण्याला चव छान येते आणि सुगंधही फार छान येतो. तिखट पाण्यामध्ये आपण 1 चम्मच मिरची पावडर आणि 1 चम्मच मसाला देखील टाकून घेणार आहोत. असे हे तयार झालेले पाणी मस्तपैकी हलवून घ्यायचे, थोडीशी टेस्ट घ्यायची आणि काय कमी असेल ते टाकून पाणी मस्तपैकी ॲडजस्ट करायचे. चला तर मग पाणीपुरीला लागणारे तिखट पाणी देखील तयार झालेले आहे. 1 चम्मच चाट मसाला देखील मी या पाण्यामध्ये टाकून घेते, म्हणजे थोडासा चटपटा स्वाद देखील या पाण्याला येईल. असे हे तिखट पाणी फारच टेस्टी लागते. हे कितीही बनवले तरी देखील कमी पडते, कारण पाणीपुरी खाता खाता हे पाणी देखील प्यायला छान लागते. या पाण्यामध्ये तुम्ही खारी बुंदी टाकली तरी देखील चालेल, पण मी टाकलेली नाही. टेस्ट घेतल्यानंतर पाणी थोडे तिखट वाटले म्हणून मी थोडेसे गोड पाणी यामध्ये टाकून घेतले. मस्तपैकी तिखट पाणी हे तयार झाले आहेत. आता मसाला तयार करून घेऊयात. पाणीपुरीमध्ये कोणी कोणी फक्त बटाटे टाकतात किंवा वाफवलेले हरभरे देखील टाकतात. मी यामध्ये थोडासा वेगळा मसाला तयार करून टाकते. यासाठी कढईमध्ये अगदी पोहे खाण्याचा चम्मच भरूनच तेल टाकून घेतलेले आहे. यात थोडे हिंग, जिरे आणि तिखट पाणी काढल्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर यांचा जो मसाला वरती शिल्लक राहिलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. यातून जरी सगळे पाणी काढून घेतले असले तरीसुद्धा मसाल्यामध्ये याची चव ही फारच छान लागते. आता कुकरमध्ये शिजवलेला सगळाच वाटाणा देखील यामध्ये टाकून घेतला. आता यात अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चम्मच वाटलेल्या धण्या जिऱ्याची पूड, हे सगळे छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता यात चवीनुसार मीठ टाकून घेतले. तसेच यात उकडलेला बटाटा हा छान स्मॅश करून यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. तो देखील यामध्ये आता टाकून घेते. अगदी 5 मिनिटातच पाणीपुरीमध्ये भरण्याचा हा मसाला तयार होतो. थोडेसे पाणी टाकून आपण हे शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांमध्ये तयार झालेला हा मसाला थंड झाल्यानंतर एकदम घट्ट असा तयार होतो. चला तर मसाला तयार झाला, तिखट पाणी देखील तयार झाले, गोड पाणी देखील तयार झाले. आता आपण पाणीपुरीची डिश तयार करून घेऊया. पहा, टेबलवर छानपैकी पाणीपुरी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव, तयार केलेला मसाला, तिखट पाणी आणि गोड पाणी सगळे कसे अगदी व्यवस्थित भरून ठेवलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाणीपुरीमध्ये मस्तपैकी असा मसाला भरून घेऊयात. वरून कांदा टाकूया, नंतर कोथिंबीर टाकूया, गोड पाणी टाकून घेऊया. नंतर यावरून मस्तपैकी अगदी भरभरून असे तिखट पाणी देखील टाकून घेऊयात. आता यावर मस्तपैकी अशी शेव टाकून घेऊयात आणि पाणीपुरी खाण्याचा आनंद घेऊयात. चला तर मग मस्तपैकी अशी हायजेनिक पाणीपुरी घरच्या घरी बनवा आणि मनसोक्त खा. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवता येते आणि मनसोक्त अशी भरपूर अशी खाता येते. तर नक्की अशी ही रेसिपी करून पहा. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.